उद्या संपूर्ण राज्यभरामध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत। 246 नगर परिषद आणि 42 नगर पंचायतीचे निकाल उद्या 21 तारखेला जाहीर होणार आहेत। अशातच आपण आता रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये आहोत। खेड नगर परिषद आपल्या पाठीमागे आहे। उद्याच्या निकालाची कशा प्रकारे तयारी आहे आपण आता दाखवणार आहोत। खरं तर बघायला गेलं तर प्रशासनाने उत्कृष्ट असं काम या ठिकाणी केलेलं आहे, नियोजनबद्ध काम केलेलं आहे। उद्या सकाळी 7:30 वाजल्यापासून इथल्या निकालांना सुरुवात होणार आहे। त्या अगोदर जर बघायला गेलं तर प्रशासनाचं नियोजन आहे, तुम्ही बघताय अजूनही इथं पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे। उद्या सर्वात महत्त्वाचं जर बघायला गेलं तर उद्याचा जो निकाल आहे ह्या निकालादरम्यान प्रशासनानं एक जी कारवाई करण्यात आली आहे, म्हणजे एक व्यवस्था करण्यात आली आहे, ती म्हणजे ह्या ठिकाणी जे कार्यकर्ते येणार आहेत त्यांच्यासाठी 2 पार्ट करण्यात आलेले आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या ठिकाणी जो भाग आहे इथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना जागा दिलेली आहे आणि नगर परिषदेचा जो पाठीमागचा भाग आहे त्या ठिकाणी महायुतीच्या कार्यकर्त्यांसाठी पाठीमागचा ग्राउंड दिलेला आहे। अशातच सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्याचा जो निकाल आहे या निकालामध्ये खेड नगर परिषद ही नेहमी लक्षवेधी आहे, कारण महायुतीकडून माधवी बुटाला आणि महाविकास कडून सपना कानडे असे दोन्ही उमेदवार होते। ही चुरशी लढत होती आणि उद्या या लढतीचं चित्र हे कुठे ना कुठेतरी दिसून येईल, कारण उद्याची ही मतमोजणी आहे। ह्या मतमोजणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असणार आहे, कारण 288 जागेवरती स्थानिक स्वराज्य निवडणुका झाल्या। या निवडणुकीची मतमोजणी उद्या होणार आणि ह्याच पार्श्वभूमीवरती खेड शहरातून आपण हा रिपोर्ट देतोय। जर बघायला गेलं तर प्रशासनाने अतिशय उत्कृष्ट असं चोख बंदोबस्त आहे आणि उत्कृष्ट असं नियोजन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे। कॅमेरामॅन मंथनसह मी शुभम, एलेक्स मराठी।